आता आम्ही निघालेलो आहे ब्रेकफास्ट. इथे डिशेस आहेत लहान मुलांसाठी आणि हा सगळा मेनू आहे आमचा. एवढं मोठं काउंटर आहे आणि हे रेस्टॉरंट आहे. आम्ही इथं बऱ्याच डिशेस ट्राय केलेल्या आहेत, पण हे थाई फूड काय आम्हाला आवडलेलं नाहीये कोणाला. शेवटी आम्ही आलेलो आहे फ्रूट डिश वरती. आमचा जस्ट ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आम्ही या रिसॉर्टचा जो स्विमिंग पूल आहे तो बघायला आलेलो आहे. हा जो स्विमिंग पूल आहे तो खरंच खूप सुंदर आहे. जर आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही नक्कीच या स्विमिंग पूलमध्ये येणार आहोत, मी, क्रिशा आणि कायरा. आत्ता थोडासा निवांत वेळ आहे, त्यामुळे आम्ही या रिसॉर्टमध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी आहेत तर ते बघतोय. आणि हे आहे कायरासाठी प्ले एरिया. क्रिशा पण मजा करते. हा आहे आमच्या रिसॉर्टच्या बॅक साइडचा व्ह्यू. पूर्ण असे माउंटन्स वगैरे आहेत बॅक साइडला आणि बरीचशी रिसॉर्ट्स पण आहेत या बाजूला. आणि क्रिशा मस्तपैकी बाथटब मध्ये खेळत आहेत. काय मजा येते का? हा, का जायचं घरी? नाही क्रिशा, कसं वाटतंय? आमच्या रिसॉर्टच्या रूमला लागून जी बाल्कनी आहे त्यामधून व्ह्यू कसा दिसतोय ते आता दाखवतो. उजव्या बाजूला सगळे रिसॉर्ट्सचे रूम्स आहेत. खाली मोठा स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलच्या अगदी मधोमध एक बार काउंटर आहे. खूप काही मोठं रिसॉर्ट नाही आहे, बट छान आहे. आणि आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. इथे बघू शकता वारा भरपूर आहे. आपली आत्ता साईट सीनची व्हिजिट आहे, त्यामुळे तिथे पाऊस नको यायला. बघूया. तर आम्ही सकाळी ब्रेकफास्टला जाऊन आलो. ऍक्च्युली काल रात्री आम्ही खूप दमलो होतो, त्यामुळे इथे बाहेर एका स्ट्रीटवरती एक रेस्टॉरंट होतं, तर तिथे इंडियन फूड खाल्लं. आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि मस्तपैकी झोपलो, कारण 2 दिवसाचा प्रवास होता, सो झोप झाली नव्हती आमची अजिबातच. तर घरी आल्यानंतर आम्ही मस्तपैकी झोपलो आणि सकाळी लेट उठलेलो आहे, 9-9:30ला. आणि त्याच्यानंतर खाली गेलो. हे जे रिसॉर्ट आहे त्याच्या रिसॉर्टचं रेस्टॉरंट आहे इथे खाली, तर तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला. तर तो जो ब्रेकफास्ट होता तो कॉन्टिनेंटल आणि थाई ब्रेकफास्ट होता. त्याच्यामध्ये बऱ्याचशा डिशेस आम्ही ट्राय केल्या, बट त्यातलं थाई फूड आणि कॉन्टिनेंटल फूड तेवढं आम्हाला आवडलं नाही. आम्हाला इंडियन ब्रेकफास्टची सवय आणि इंडियन मध्ये तिथं फारच लिमिटेड डिशेस होत्या, त्यामुळे आम्ही मॅक्सिमम प्लेन ऑमलेट आणि फ्रूट डिश खाल्ल्या. कसं होतं क्रिशा, तुला कसं वाटतं? ब्रेकफास्ट नाही आवडला, क्रिशाला पण नाही आवडलेला. तर आता वाजलेले साधारण 11:30 ते 12च्या आसपास झालेले आहेत आणि 1 वाजता आम्हाला आता साईट सीन साठी जायचंय. औरून सगळे मस्तपैकी बसलेले आहेत. इकडे टिकल बसलेली आहे, कायरा गेम खेळतीये, क्रिशा इकडे आहे गॉगल घालून. आणि आता आम्ही थोडा वेळ रेस्ट करतोय, पण बाहेर पाऊस आलेला आहे. सो पाऊस आल्यामुळे थोडस टेन्शन आहे की आजचं साईट सीन कसं होतंय. मला नाही वाटत काही प्रॉब्लेम येईल. पाऊस येतोय जातोय, क्लाउडी आहे भरपूर, त्यामुळे थोडीशी रिस्क वाटतीये. सो आम्ही बॅगा वगैरे आवरलेल्या आहेत, सगळं रेडी झालेलो आहे. आणि इथे जवळच 7 आयलंड्स म्हणूनची टूर आहे आज आमची, जी पूर्ण दिवसभर असणार आहे. आणि आज रात्रीच आम्ही तिकडनं मला वाटतं डिनर करूनच आम्ही रूम मध्ये येऊ. तर बोट मध्येच डिनर असणार आहे. सो तिथे आम्ही जे फूड असेल तर ते त्यांनी फक्त आम्हाला विचारलं होतं व्हेज की नॉन व्हेज. सो आम्ही नॉनव्हेज त्यांना सांगितलेलं आहे. सो तिथं गेल्यानंतर आपल्याला कळेल की कोणतं एक्झॅक्टली फूड आहे. आणि आजचा संपूर्ण दिवसात जे जे काही गोष्टी होतील त्या सगळ्या मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. जो टूर आहे तो ऍक्च्युली आत्ता स्टार्ट होतोय, कारण 2 दिवस मस्त भरपूर आम्ही थकलेलो आहे. 2 दिवस पूर्ण प्रवासामध्ये गेलेले आहेत. पुणे टू दिल्ली 2 तासाची फ्लाईट होती, त्याच्यानंतर 3 तासाचा हॉल्ट होता दिल्लीमध्ये. त्याच्यानंतर दिल्लीवरून फुकेतला फ्लाईट होती, ती होती साधारण 4 तासाची. आणि तिकडनं फुकेतवरून क्राबीला यायला आम्हाला जवळपास 2 तासाचा प्रवास होता. सो तो प्रवास केल्यानंतर एवढे सगळेजण थकून गेले होते की मग आम्ही लवकर अंधार पण इथं दिवस लवकर चालू होतो आणि इंडियन टाइम आणि आपल्या टाइम मध्ये साधारण 1.25 ते 1.5 तासाचा डिफरन्स आहे इथे. सो इथे लवकर अंधार पडला होता. मग आम्ही आलो घरी, पटकन फ्रेश झालो आणि खाली जाऊन आम्ही तिथला जे स्ट्रीट आहे इथे बाहेर, तर तिथे एक इंडियन रेस्टॉरंट बघितलं आणि तिथे इंडियन फूड खाल्लं, जे की ओव्हरऑल चांगलं होतं. त्याच्यानंतर रूम वरती आलो आणि मग झोपून गेलो. इथे क्राबीमध्ये ना असे मोठमोठे सगळे माउंटन्स आहेत, ते एकदम इंटरेस्टिंग आहे बघायला. खूप मोठमोठे माउंटन्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. हे बघा, वरतीपर्यंत ही सगळी झाड आहेत.
चला आम्ही सगळे निघालेलो आहे. छत्री आत्ता उघडायची नाही बरं का? चल चल चल. हे बघा कायरा पण रेडी झाली आहे ना, तू सांग त्यांना. चला आता आपण 7 आयलंडची टूर करायला चाललेलो आहे. त्या टूर मध्ये बघूयात काय काय बघायला मिळतंय. You just remember me. Yeah. What is my name again? No. Thank you very much. Remember me. You are the You are the leader. You are the leader. Brother, we're gonna go to the boat, and the first program we're going to the Raleigh Beach. सो इकडनं आता आम्ही निघालेलो आहे आणि पर हेड 200 बाथ आपल्याकडनं घेतलेले. कायराला फ्री आहे. सो लेट्स सी बघूया. घेऊ शकता. 7 आयलंड टूर्स ही क्राबीतील एक लोकप्रिय बोट टूर आहे जी तुम्हाला अंदमान समुद्रातील सुंदर बेटांवर नेते. या टूरमध्ये तुम्ही निसर्गरम्य समुद्रकिनारे, निळसर पाणी, कोरल रीफ्स आणि सनसेटसह अद्भुत दृश्यांचा आनंद घेऊ शकता. या 7 आयलंड टूरमध्ये एकूण 7 बेटांचा समावेश असतो. त्यामध्ये तूप आयलंड, चिकन आयलंड, पोदा आयलंड, फ्रँकेव, रॅली बीच, कोमाव आणि कोसी. तर अशा प्रकारे हे 7 वेगवेगळे आयलंड्स आपल्याला या टूरमध्ये बघायला मिळतात. या टूरमध्ये स्पीड बोट किंवा लाँग टेल बोटने प्रवास करावा लागतो. स्नॉर्कलिंग गेअर आणि लाईफ जॅकेटचा उपयोग तुम्ही प्रवासादरम्यान करू शकता. त्याचबरोबर थंड पेय आणि ब्रेकफास्ट तुम्हाला या प्रवासादरम्यान मिळतो. त्याचबरोबर या प्रवासादरम्यान तुमच्यासोबत एक गाईडसुद्धा असतो आणि या टूर दरम्यान संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खरंच खूप अद्भुत असतो. आओनांग बीच किंवा क्राबी टाऊनमधून ही टूर सुरू होते. ही टूर दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंतची असते. ही टूर निसर्गप्रेमी आणि ॲडव्हेंचर प्रेमींसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही क्राबीला गेल्यास 7 आयलंड टूरचा नक्की आनंद घ्या. इथे आजूबाजूला जर तुम्ही नीट बघितलं तर भरपूर साऱ्या टुरिस्ट बोटी इथे लागलेल्या आहेत. म्हणजे या बोटींमधनं बरेचसे टुरिस्ट या स्पॉटला व्हिजिट करायला आलेले आहेत. रॅली बीच जो आहे तो साधारण इथून 15 ते 20 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. त्यामुळे आता आपल्याला इथून चालत जावं लागणार आहे. तर आता आम्हाला बोटमधनं छोटी जी बोट होती तिथे सोडलेलं आहे. तिकडनं आम्ही इथे चालत आलो आणि आता आपल्याला ऑलमोस्ट तिथपर्यंत चालत जायचं त्या स्पॉटवर जाण्यासाठी. आणि आता काही वेळ चालते मागे तिथं येते. सगळेजण ऑलरेडी पुढे गेलेले आहेत. आम्ही सगळ्यात शेवटी आहे. तो पटापट जावं लागणार आहे. इथे आपल्याला 1 तासाचा वेळ दिलेला आहे त्यांनी आणि 1 तासामध्ये आपल्याला परत बोटीमध्ये जायचं आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या जो कुठला स्पॉट आहे तिथे जातो. रॅले बीच थायलंडमधील क्राबी प्रांतातील एक सुंदर आणि शांत परिसर आहे. हा छोटा द्वीपकल्प क्राबी शहर आणि आओनांग यांच्या दरम्यान स्थित असून उंच चुनखडीच्या डोंगरांमुळे मुख्य भूमीपासून वेगळा आहे, ज्यामुळे तिथे फक्त बोटीद्वारे पोहोचता येते. रायले बीच मुख्यतः 3 भागांमध्ये विभागला गेला आहे. रायले वेस्ट हा भाग प्रशस्त समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो, जिथे सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेता येतो. रायले ईस्ट हा भाग मुख्यतः खडकाळ असून मॅग्रोव्ह वृक्षांनी आच्छादित आहे. येथे अनेक रॉक क्लाइम्बिंगच्या संधी उपलब्ध आहेत, ज्यामुळे जगभरातील गिर्यारोहक इथे येतात. फ्रानांग समुद्र किनारा हा किनारा त्याच्या पांढऱ्या वाळू, निळ्या पाण्याच्या छटा आणि आकर्षक चुनखडीच्या खडकांसाठी प्रसिद्ध आहे. हा थायलंडमधील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. रायले बीच त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. कायाकिंग, रॉक क्लाइम्बिंग आणि गुहांमध्ये भटकंती यासारख्या विविध क्रियाकल्पांचा आनंद घेता येतो. नोव्हेंबर ते मार्च हा काळ भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो, कारण या कालावधीत हवामान सुखद आणि कोरडे असते. रॅले बीचकडे जाताना आपल्याला चुनखडीचे डोंगर आणि त्यामध्ये तयार झालेल्या नैसर्गिक गुहा बघायला मिळतात. हा अनुभव खरंच खूप भारी असतो, पण वेळेची कमी असल्याने आपल्याला या गोष्टी पटापट बघत पुढे जावे लागते. 10 ते 15 मिनिटाच्या वॉकनंतर आम्ही रॅले बीचला पोहोचलो. इथे आल्यावर समोरच आम्हाला बरेच लोक रॉक क्लाइम्बिंगचा आनंद घेताना दिसली. बरीच लोक रॉक क्लाइम्बिंग करत वरती चढली होती. हे असे चुनखडीचे मोठमोठे डोंगर बीचच्या अगदी समोर आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की तो मुलगा बघा रॉक क्लाइम्बिंग करत किती वरती चढलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यावर आम्हाला सुंदर अशा रॅले बीचचं दर्शन झालं. थायलंडमधील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक रॅले बीच आहे.
एवढ्या लांब चालत आल्यानंतर साधारण मला वाटतं एक अर्धा किलोमीटर तरी आम्ही चाललेलो आहे आणि त्याच्यानंतर खूप सुंदर असा आयलंड आपल्याला बघायला मिळतो. बीचच आहे हा, खूप छान आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मागच्या साईडला हे नॅचरली सगळं तयार झालेलं त्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे रॉक क्लाइम्बिंग साईड. तर आता आम्हाला ऑलमोस्ट इथे 1 तास त्यांनी दिलेला आहे फिरायला. 1 तासामध्ये तुम्ही हा बीच फिरा आणि परत या असं सांगितलेलं आहे. सो आता आम्ही या स्पॉटला आलेलो आहे. इथे बेसिकली स्विमिंग अलाउड नाही आहे, फक्त थोडंसं जाऊ शकता. पण काही लोक गेलेली आहेत लाईन असलेली आहे त्याच्यामध्ये. सो आता पटापट आपल्याला जायचंय कारण की आपली वेळ संपत आलेली आहे. 10 मिनिटामध्ये आपल्याला बोटीपर्यंत पोचायचंय. कारण आपल्याला 1 तासाचा वेळ दिला होता, मला वाटतं ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. 3:20 पर्यंत आपल्याकडे टाइम आहे, तर त्याच्या आतमध्ये आपण पोचूया. हे असं जाताना आपल्याला सुंदर असे चुनखडीपासून तयार झालेले हे डोंगर आणि गुहा ज्या नॅचरली तयार झालेल्या आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. तर आम्ही रॅली बीचवरनं एका दुसऱ्या आयलंडवरती आलो आहे. पण या दरम्यानचा जो प्रवास होता तो एक अतिशय खडतर प्रवास होता. कारण ज्यावेळेस आम्ही रॅली बीचमधनं बोटीमध्ये येत होतो तर त्यावेळेस इतकं जोराचं वादळ आलं आणि भरपूर असा पाऊस आला, ज्यामध्ये आम्ही सगळे पूर्णपणे भिजून गेलो. म्हणजे जेवढे टुरिस्ट होते आमच्यासोबत ते सुद्धा सगळे पूर्णपणे भिजून गेले. आणि त्यानंतर मग आम्ही तिकडनं वेदर खराब असतानासुद्धा या नवीन जो आयलंड आहे तर तिथपर्यंत प्रवास केला. आणि सुदैवाने इथे आल्यानंतर इथलं जे वेदर आहे तर ते चांगलं आहे आणि ऑलरेडी आम्ही पूर्णपणे भिजलेलो आहे आणि आता स्मॉर्कलिंग करणार आहे. त्यामुळे ऑलरेडी ओले झालेलो आहे, त्यामुळे आता समुद्रात जायला काहीच वाटणार नाही. रॅली बीचनंतर आम्ही दुसऱ्या आयलंडवरती पोहोचलो. तिकडे स्मॉर्कलिंग केलं. तिकडे एक रोप होता, त्या रोपला धरून तुम्ही आतपर्यंत जाऊ शकता आणि अंडर वॉटर लाईफ बघू शकता. यामध्ये तुम्हाला कोरल्स आणि कलरफुल फिश बघायला मिळतील. त्यानंतर अजून पुढे एका आयलंडवरती आम्हाला नेलं. तिथे दोन्ही बाजूने पाणी आणि मध्ये जमीन असं मस्त आयलंड आम्हाला बघायला मिळालं. त्यानंतर अंधार पडायला सुरुवात झाली आणि मग जवळच्याच एका आयलंडवरती आम्हाला त्यांनी उतरवलं आणि तिकडेच आमच्या बोटच्या कॅप्टनने आणलेलं डिनर आम्हाला एका ओपन टेंटमध्ये त्यांनी सर्व केलं. तिकडे जेवून आम्ही रात्री उशिरा हॉटेलमध्ये पोचलो. Thank you so much. चला आता जायची वेळ झालेली आहे. आम्ही सगळे बॅगा वगैरे आवरलेले आहेत आणि आता चेकआउट करणार आहे क्राबीमधून. आणि आता आम्ही जाणार आहे फुकेतला. फुकेतला जाण्यासाठी आमची क्राबीमधून फेरी होती, पण ती बॅड वेदरमुळं कॅन्सल झालेली आहे. सो आता आपल्याला बाय रोड जायचं आहे, म्हणजे पुन्हा साधारण 2-2.5 तासाचा हा प्रवास असणार आहे. तर सकाळी आम्ही ब्रेकफास्ट केला, पटकन येऊन सगळे बॅगा वगैरे आवरल्या आणि आता पुन्हा खाली जाणार आहे रिसेप्शनला. सो बाहेर तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस पडतोय, त्याच्यामुळे फेरी सुद्धा कॅन्सल झालेली. पुढे असा व्ह्यू आहे आपला. सो आता पटापट आवरूयात आणि निघूयात. काय येऊ
तर आता आम्ही रूम चेकआउट करून इथे खाली रिसेप्शनला येऊन बसलेलो आहे. इकडे शीतल आहे आणि इकडे इथे. तर आता आम्ही वाट बघतोय. आमची आता आम्हाला गाडी न्यायला येणार आहे आणि क्राबीमधनं आता आपल्याला परत फुकेतला जायचं आहे. ऑलमोस्ट 2 तास लागणार आहे जायला. बेसिकली ॲक्च्युली फेरी होती आज आमची इकडून, पण फेरी बॅड वेदरमुळे कॅन्सल झालेली आहे. त्यामुळे आपल्याला बाय रोडच ट्रॅव्हल करणार आहे आणि साधारण ही जर्नी 2 ते 2.5 तासाची असणार आहे. सो तिथे गेल्यावरती आपण कोणत्या हॉटेलमध्ये थांबणार आहे आणि पुढे काय काय करणार आहे सो ते मी पुढे नक्की सांगेन. सो फायनली आपण बंदरावरती पोहोचलेलो आहे. आज आपली फेरी इथूनच होती, पण बॅड वेदरमुळे ती फेरी कॅन्सल झालेली आहे. आणि कालसुद्धा आपण इथेच आलो होतो आणि याच स्पॉटवरनं किंवा याच लोकेशनवरनं आपण 7 आयलँड्सची टूर एका छोट्या बोटीमधनं केली होती. सो फेरीवाली जी कंपनी आहे त्याच कंपनीने आमच्यासाठी एक व्हॅन बुक केलेली आहे. तर आता थोड्याच वेळात आम्हाला न्यायला व्हॅन येईल आणि व्हॅनमध्ये बसून आम्ही फुकेतला जाणार आहोत.